नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन गुरु गजानन गण गण गणात बोते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह करण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. ज्या घरामध्ये मुली नाहीत त्या घरामध्ये तुळशी विवाह हा आवश्यक केला जातो, जेणेकरून आपल्या कन्यादानाचे पुण्य प्राप्ती होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्त्व आहे. श्री विष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिय असेही म्हटले जाते. विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असं आपल्या पद्यपुराणामध्ये सांगितले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे काही थेंब जमिनीवरती पडले. त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे देखील मानले जाते. तुळशी विवाहाच्या दिवशी घरामध्ये काही उपाय केल्याने ते अतिशय शुभ मानले जाते. त्या उपायांचा आपल्या जीवनात शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय मी सांगणार आहे. तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. हे एक वस्तू अर्पण केल्याने कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे फक्त 24 तासात नष्ट होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आहे. व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही आजपासून ते पौर्णिमेपर्यंत जेव्हा तुमच्या घरामध्ये तुळशी विवाह केला जाईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये तुळशी विवाह केला जात नसेल तरीही तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. हा उपाय तुम्ही आज पासून ते पौर्णिमेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करायचा आहे, कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. ज्या घरातील स्त्रिया नियमितपणे तुळशीची पूजा करतात त्या स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्या स्त्रीचा पतीवर कधीही वाईट संकट विघ्ने येत नाही. तिच्या पतीची अगदी भरभरून प्रगती होते असे देखील म्हटले जाते. जर तुम्हाला आपल्या घरामध्ये असेल, जर तुळशी माता आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्ने येत नाही. जर बऱ्याच वेळा बघितलं असेल की आपल्या घरामध्ये तुळस असते, ती अगदी चांगली असते, बहरलेली असते, परंतु अचानक ती सुकून जाते. जेव्हा आपल्या घरावर काही संकट विघ्न येणार असतं तर त्याची चाहूल ही सर्वप्रथम तुळशीला होते आणि म्हणूनच ती ते विघ्न, ते संकट स्वतःवर घेत असते आणि ती स्वतः जळून जात असते, परंतु आपल्या कुटुंबावरती वाईट संकट विघ्न येऊ देत नाही. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल प्रत्येकाच्या घरामध्ये अंगणात, बाल्कनीत तुळस ही लावलेली असते. तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र अशी वनस्पती मानली जाते. तुळशी आपल्या घरात असल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्तीही नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. आणि म्हणूनच एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करणे अतिशय शुभ मानले जाते. जर तुमच्या घरात अजूनही तुळशी विवाह केला जात नसेल तर तो तुम्ही करायला सुरुवात करा. हा विवाह केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदत असते. तसेच दाम्पत्याच्या जीवनात आनंद मिळतो आणि चांगले आरोग्य, सुख, शांती, समृद्धी देखील प्राप्त होते. तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम जिथे तुमची तुळस आहे तर तिथली जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. तुळशी विवाह करताना तुळस ही नेहमी पूर्व दिशेला असावी. तसेच तुळशीच्या आजूबाजूला जो काही परिसर असेल, जी काही जागा असेल ती तुम्हाला पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे. तुळशीपाशी तुम्हाला रांगोळी घालायची आहे, त्यामध्ये लक्ष्मीची पावले ही आवश्यक असावी. हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला
तुळशी विवाह करण्यापूर्वी करायचा आहे. म्हणजेच तुम्ही तुळशीचं लग्न लावणार आहे त्या अगोदर तुम्हाला 5 ते 10 मिनिटं अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. ज्या प्रकारे दिवाळीमध्ये आपल्या घराच्या अंगणात घरात मातीच्या पंत्या लावतात, तसे तुळशी विवाह करताना 5 कणकेचे दिवे लावले जातात. थोडासा गव्हाची कणिक घ्या आणि त्यात थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या गव्हाच्या कणकीचे 5 गव्हाचे छोटे छोटे दिवे तुम्हाला तयार करून घ्यायचे आणि प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे आणि दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला त्यामध्ये लावायची आहे. त्यानंतर हे 5 दिवे तुम्हाला प्रज्वलित करून तुळशीच्या सगळ्या साईडने आजूबाजूला तुम्हाला ठेवून घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला तुळशीला सगळ्यात महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे. ती वस्तू म्हणजे गंगाजल. तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ तुम्हाला थोडंसं गंगाजल अर्पण करायचे आहे. हे गंगाजल अर्पण केल्याने घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होते आणि आपलं सौभाग्य नेहमी सुखरूप राहते. आणि त्यानंतर तुम्हाला तुळशी विवाह म्हणजे तुळशीचं लग्न लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर लग्न लावल्यानंतर एक छोटासा उपाय तुम्हाला आणखीन करायचा आहे. जिथं आपल्याला पूजेचं साहित्य मिळतं तिथंच एक कालव्याचा धागा मिळतो जो की लाल पिवळा असतो. तो धागा तुम्हाला थोडासा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुळशीला 3 गाठा त्या धाग्याच्या तुम्हाला मारून घ्यायच्या आहे. आणि त्या मारल्यानंतर तुम्हाला हे तुळशीचे 8 नावं आहेत, त्या नावाचा पाठ तुम्हाला करायचा आहे. वृंदा, वृंदवनी, विश्वपूजिता, विश्वपाविनी, पुष्पसारा, नंदिनी, तुलसी, कृष्ण जीवनी या 8 नावाचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि जप करून झाल्यानंतर तुळशी मातेजवळ जी आपल्या मनातील सर्वात मोठी इच्छा आहे ती तुळशी माताला सांगायची आहे. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होईल. जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर त्या दूर होतील. तसेच या दिवशी तुमच्या जोडीदारासोबत मंगल अष्टकाचं पठण करणं शुभ मानलं जातं. यामुळे आयुष्यात सकारात्मकता वाढते आणि आपल्या सर्व इच्छा तुळशी माता पूर्ण करते. माऊली भक्त हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त माऊली भक्तापर्यंत शेअर करा. जय गजानन गुरु गजानन गण गण गणात बोते.